आज मी जालना ते मंठारूने जात होतो. रस्त्यात दूर एका डोंगरावर भगव्या रंगाची एक प्रचंड गोष्ट दिसली. ती नेमकी काय आहे हे पाहण्यासाठी उत्सुकता लागली होती आणि मी माझ्या मित्रासोबत तिकडे जाण्याचा निर्णय घेतला. तर नमस्कार मित्रांनो, मी विजय राठोड. स्वागत आहे आपलं एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आम्ही डोंगर चढायला सुरुवात केली, पण वर जात असताना आमचा रस्ता चुकला. झुडपातून जाताना आम्हाला कळलंच नाही की आम्ही चुकीच्या दिशेने आलो होतो. थोडा वेळ भटकल्यानंतर लक्षात आलं की खरा रस्ता दुसऱ्याच बाजूने होता. मग योग्य रस्ता सापडला आणि पुढे निघालो. अगदी जवळ गेल्यावर डोंगराच्या कडेला एक घरासारखं बांधकाम दिसलं. जवळ जाऊन पाहिलं तर ते एक मंदिर होतं आणि मंदिराच्या बाजूला दगडात कोरलेल्या पायऱ्या होत्या. आम्ही लगेच वर गेलो. समोर जे भोयरासारखं दगडात कोरलेलं ठिकाण दिसलं ते फार मोठं नव्हतं आणि त्यामध्ये झाडू ठेवलेले होते. बाजूला पाहिलं तर आम्ही मंदिराच्या वर आलेलो होतो आणि तिथेच आमच्या समोर होती ती दुरून दिसलेली भगव्या रंगाची प्रचंड दगडी शिळा. पण अजून एक सरप्राईज बाकी होतं. त्या शिळेच्या बाजूने टोकावर जाण्यासाठी पुन्हा दगडाच्या पायऱ्या होत्या. आम्ही लगेच वर चढलो आणि वरून दिसणारा नजारा खरंच जबरदस्त होता. चारी बाजूला पसरलेला परिसर, डोंगररांगा आणि निसर्गाचं अप्रतिम सौंदर्य डोळ्यात साठवून ठेवावं असंच होतं. वर काही दगडाच्या मूर्त्याही होत्या आणि एक मोठं वडाचं झाडही होतं. पण सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिथे विहिरीसारखं एक मोठं दगडी कुंड होतं आणि त्यामध्ये पाणीसुद्धा होतं, पण ते पाणी स्वच्छ नव्हतं. पण मित्रांनो, इतक्या उंच डोंगरावर मंदिर, दगडात कोरलेल्या पायऱ्या, मूर्ती, कुंड आणि ती भगवी शिळा पाहून हा प्रवास आणखी खास बनला. तर मित्रांनो, अशाच भन्नाट आणि अनोख्या ठिकाणाच्या शोधात माझ्यासोबत राहा आणि फॉलो करायला मात्र विसरू नका. जय शिवराय, जय महाराष्ट्र.